नमस्कार, कसे आहात? आज आहे लक्ष्मीपूजन आणि आत्ता वाजले दुपारचे 12:30. आत्ताच मी हॉस्पिटलमधून आले आणि धनतेरसच्या दुसऱ्या दिवशीच मी ॲडमिट होते 2 दिवसासाठी. नरक चतुर्दशी होती, त्या दिवशी अभ्यंग स्नानसुद्धा होतं, तर ते काहीच करता नाही आलं आणि मला वाटलं होतं लक्ष्मीपूजनसुद्धा मला करता नाही येणार. पण 12:30 वाजता मी घरी आले आणि आत्ता जस्ट मी आल्याच म्हटलं मला व्लॉग करायचाच आहे लक्ष्मीपूजनचा. तर मी अंघोळ वगैरे केली. त्यानंतर पहिले तर मी देवपूजा करायला घेतली, कारण आत्ता 12:30 वाजलेत आणि खूप वेळ कमी होता आणि काहीच काम झालेलं नव्हतं. धनतेरसच्या दिवशीच मी पूर्ण मंदिर क्लीन केलं होतं आणि सोमवारी अभ्यंग स्नान होतं, पण ते काही झालं नाही. तर आजही झालं नाही, पण मला हे करायचंच होतं. मंदिरापासूनच आपण जे आहे ते पूजेला सुरुवात करतो, त्यामुळे पहिले मी हे करून घेते. वेळ कमी असल्यामुळे मला बाकीचं जे आहे ते सगळं करायचं होतं. मला डॉक्टरने घरी गेल्यावर बेड रेस्ट सांगितलं होतं, पण म्हटलं आजच्या दिवस मी हे सगळं करते, त्यानंतर मी काहीच नाही करणार आहे. कारण या दिवाळीच्या दिवसात खूप कामं, साफसफाई, थोडाफार काही फराळ आणि बाहेरसुद्धा जाणं झालं, त्यामुळे खूप धावपळ झाली होती. त्यामुळे थोडी आजारी पडले होते. पण आणि आज लक्ष्मीपूजन आहे, घरी कोणी नाही करणार आहे, त्यामुळे मलाच हे करावं लागणार आहे. तर मी चिकूलासुद्धा उपटन लावलं नाही. आमची कोणाचीच जे आहे ते अभ्यंग स्नान झालेलं नाही. तर म्हटलं चला देवांना तरी उपटन लावूया आपण. आज मी हे लाल कलरचं आसन जे आहे ते मंदिरात ठेवले आणि खूप सुंदर दिसतंय. तर मी धनतेरसच्या दिवशीच खूप फुलं आणली होती, आता 2-4 दिवस लागणार म्हणून. तर ती फुलं तशीच पडून होती आणि मला रांगोळीसुद्धा फुलांची काढायची होती, त्यासाठी ते आणून ठेवलं होतं आणि हारसुद्धा बनवायचे होते. आणि नंतर ॲडमिट झाले, त्यानंतर ती फुलं तशीच होती. तर नंतर मग आम्ही विचार केला की आता फुलांचा हार बनवू कधी, मी वेळ पण कमी आहे. पण फुलं तर होती, तर मग मी मंदिरासाठी आणि बाहेर दारासाठी तोरण आणलं आणि जी उरलेली फुलं आहेत त्यांची म्हटलं आता आणली आहे तर रांगोळीच काढावी, कारण ती तशीच खराब होणार. त्यामुळे मी निशिगंधाची जी फुलं आहेत त्याचा मी हार बनवून घेते विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तीसाठी. ही सगळी जी कामं आहेत ना, मला आदल्या दिवशी जी आहे ती करायची होती, रविवार आणि सोमवारच्या या 2 दिवसात. कारण एकाच दिवसात ही सगळी काही होत नाही आणि माझा काहीच विचार नव्हता कसं काय करायचं. आणि आता अचानक जे आहे ते मला जसं जमेल तसं मी करत होते. तर ही फुलं एवढी होती आणि अजून फुलं होती, तर तसं मी सगळं प्लॅन करूनच आणलं होतं. मला माहिती असतं तर मी हे आणलंच नसतं, सगळं जे आहे ते रेडीमेड घेऊन आले असते. आणि हे माझ्याशिवाय कोणाला जमणार पण नाही हे असं हार वगैरे बनवायला, त्यामुळे ते मलाच बनवावं लागलं. आणि विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तीला किती सुंदर दिसतोय तो हार. आता मी दाराला तोरण लावून घेते, त्यानंतर स्वस्तिक ते काढून घेते. हे सगळं रेडीमेड जरी मिळत असेल ना, तरी मला घरी करायला खूप छान वाटतं आणि मला खूप आवडतं घरी करायला आपल्या हाताने केलेलं. तर असो, पुढच्या वर्षी मी अजून छान जे आहे ते लक्ष्मीपूजन करेन.
ही एवढी सगळी जी भांडी आहेत ती मी काढून घेतली आहे, कारण पूजेला लागणार आहे ती. आणि त्यानंतर मी गाडीसाठी आणि दोन्ही गाडीसाठी मी हार बनवून घेतला आहे. आणि ते फुलं जी आहेत ती अशी बारीक कापून घेतली आहेत कैचीने रांगोळी काढण्यासाठी. आपण जी फुलं आहेत ती अशी तोडून घेतली ना तर ती व्यवस्थित तुटत नाही. त्यामुळे असं कैचीने कापून घ्यायचं आणि एकसारखी छान कापली जातात आणि रांगोळीसुद्धा खूप छान दिसते. तर इथे एका प्लेटमध्येच मी 2-3 कलरची जी आहेत ती फुलं घेतली आहेत. रांगोळी काढून झाल्यानंतर ती सगळी जी भांडी आहेत ती मला घासून पुसून घ्यायची आहेत पावडरने. कितीही स्वच्छ भांडी असली ना पितळेची तरीसुद्धा पूजेसाठी नेहमी स्वच्छ धुवूनच मी वापरते. आणि वेळसुद्धा आहे यावेळेस 2-1 तास मिळतं पूजेसाठी. समईसाठी सुद्धा मला तोरण बनवायचं आहे, त्यामुळे मी समई जी आहे ती जोडून घेते त्या हाईटनुसार मला बनवता येईल म्हणून. आणि बाकी काही दिवे आहेत जे मला बाहेर ठेवायचे आहेत. आता मी ही फुलं बाहेर घेऊन जाते आणि रांगोळी काढून घेते. आणि मंदिरातली देवपूजा किती छान झाली आहे हे जरी पसारा दिसत असेल ना तरी एक वेगळीच फेस्टिवल वाईब येते घरामध्ये आणि खूप छान प्रसन्न वाटतं. मला हे असं घर सजवायला किंवा असं सगळं करायला खूप खूप छान वाटतं. आणि आमचे शेजारचे जे आहेत ते सुद्धा आलेत, दिवाळीसाठीच आलेत. ते 1-2 महिने आहेत आता. तर त्यांनीसुद्धा मला सांगितलं की तू आजारी आहेस आणि एवढं सगळं करतेस आणि आत्ता जर तू बरी असती तर किती केलं असतं, असं ते बोलत होते. आणि त्यांना मी दिवाळीला बोलवते सुद्धा, ते येतात. थोडे वयस्कर आहेत आणि येतात ते आमच्याकडे नेहमी. लक्ष्मीपूजनला आले का मी त्यांना बोलवते किंवा गणेश चतुर्थीला येतात ते. फक्त एका वर्षात या 2 दिवसात कधी येतात. तर ते सुद्धा आलेत. आणि आता मी रांगोळी काढते ना तर पूर्ण पॅसेजमध्येच रांगोळी काढते, कारण ते पाहुण्यांसारखे असतात. एखाद्या वेळेस येतात, त्यांच्याकडे तेवढं सामान पण नाही आहे, त्यामुळे मग मी पूर्ण पॅसेजमध्येच रांगोळी काढते. कारण फक्त आपल्या तेवढ्या दारासमोर काढणार आणि तिथे रिकामं ठेवण्यापेक्षा म्हटलं सगळंच काढूया. आणि हे काय मी पटकन असं साच्याने छापलेले जे आहेत ते रांगोळी काढते आणि फुलं जी आहेत ती ठेवते 2 कलरची. आणि जे दिवे होते ते ठेवते आणि एक नॉर्मल जे आहे ते हाफ बॉर्डर रांगोळी काढून घेते, कारण जायला यायला जागासुद्धा इथे कमी आहे. तर हे अशा पद्धतीने, आणि हे खरंच खूप सुंदर दिसत होतं. नंतर मी दिवे लावले तेव्हा तेही मी तुम्हाला दाखवते शेवटी. तर हे बघा, अशा पद्धतीने मी रांगोळी काढली आणि थोडा वेळ लागला मला.
लक्ष्मीपूजनचं जे आहे ते जास्त काही शूट नाही केलं, कारण तेवढा वेळ नव्हता आणि त्या वेळेच्या आधी मला सगळं करायचं होतं. वेळेच्या नंतर जे आहे ते करून काहीच अर्थ नाही. तर मी तुम्हाला पटकन रांगोळी दाखवते. खूप सुंदर रांगोळी दिसत होती इथे दाराच्या इथे. हे बघा किती सुंदर दिसतंय. आणि त्यानंतर मला पटकन जे आहे ते देवीला साडी नेसवायची होती आणि मला जमतच नव्हतं. मी याच्या आधीसुद्धा नेसवली आहे, पण पटापट मला जमत नव्हतं. हे ना सगळं आदल्या दिवशी आपल्याला करून ठेवायचं असतं. तर त्यामुळे मला हे कसं तरी मी नेसवलं आहे. माझ्याकडे एक पुस्तक आहे, ते मी वाचून जे आहे ती पूर्ण मांडणी करते आणि जी पूजा आहे तीसुद्धा करते. आरती, परत अभिषेक काही असेल ते सगळं. तर पटकन मी देवीला कशी तरी साडी नेसवली आणि आता मी समईला हार बनवायचा राहिला होता, तर तो मी पटकन बनवून घेतला. पूजा मांडून ठेवायचं आणि पाया पडायचं याला काहीच अर्थ नाही आहे. त्याचं जे आहे ते पंचोपचार, जी पूजा असते किंवा जी पूर्ण जी आहे ती प्रत्येक वस्तूला आपण हळदी कुंकू वाहून, फूल वाहून, काही मंत्र श्लोक आहेत ते म्हणून जर पूजा केली तर ती पूजा संपन्न होते. फक्त मांडायचं आणि पाया पडून घ्यायचं याला काहीच अर्थ नाही आहे. तर मागच्या वर्षी माझ्याकडे एक पुस्तक होतं, त्याबद्दल मला बऱ्याचदा कमेंट केली होती मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये. तर तेव्हा मी सांगितलं होतं, पण यावर्षी मला तो दाखवायचं होतं तुम्हाला ते पुस्तक, पण आता वेळ कमी आहे त्यामुळे मला काही दाखवता नाही आलं. तर पहिले मंदिरातली पूजा करून घेतली, त्यानंतर मग लक्ष्मीपूजनाला सुरुवात केली. तर या सगळ्या वस्तूमध्ये लक्ष्मीचा वास असतो हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. तर पहिले मी त्यांना सगळ्यांना हळदी कुंकू वाहून घेते आणि बाकी काय सजावट आहे ते सगळं करून घेते आणि नंतर मग मी साडी नेसून जे आहे ते अभिषेक बाप्पांचं, लक्ष्मीचं जे आहे ते करून घेईल. लक्ष्मीकारक कवड्या ज्या असतात त्या लागतात पूजेमध्ये. परत श्रीयंत्र आणि कमळगट्ट्याची माळा, कमळाचं फूल मी येतानाच घेऊन आले होते. 2 आणले होते आणि एक मी सहज रील बघितला होता आणि त्याच्यातनं कमळाचं फूल एवढं छान पद्धतीने ते फोल्ड करत होते आणि ते खूप सुंदर दिसत होतं. मलाही ते करायचं होतं, पण मला काय ते जमत नव्हतं. त्यामुळे मी पटकन आहे ना, जसं जे फूल आपण उघडतो तसं पूर्ण फूल उघडून घेतलं आणि त्यावर लक्ष्मीची जी आहे ती चांदीची मूर्ती ठेवली. ह्याच्या आधी मी ना दुसरं एक कमळाचं फूल आहे ते आणलं होतं, तर ते कमळाचं फूल नाही आहे, पण ते कमळाचं फूल म्हणूनच ते विकत होते. तर जेव्हापासून मला हे जे मिळतं आहे ना फूल, तेव्हापासून मी हेच आणते आता. आणि ते सुद्धा वापरतात पण पूजेमध्ये. दुसरंवालं असतं एक पिंक कलरमध्ये असतं, व्हाईट कलरमध्ये असतं. तर असो, मी आता जे आहे ते बाहेर सगळे दिवे आहेत ते मला लावायचे होते, तर संदीपने सगळे दिवे लावून टाकले. आणि जे मी वॅक्सचे टी लाईट कॅन्डल्स होते ना, तर तेच मी सगळीकडे लावून टाकले, म्हणजे संदीपने लावले. आणि हे बघा अशा पद्धतीने हे कॅन्डल आहेत ना, पटकन आहे ना ते उपयोगी पडले. आत्ता काही तेवढा वेळ नव्हता तेल आणि वात टाकणं. तर हे बघा, हे असे सुंदर दिसत होते सगळे दिवे जे आहेत ते लावल्यामुळे. आणि सगळे प्लेन होते मातीचे. रांगोळी कशी वाटली मला नक्की सांगा. घाईमध्ये मी काढली आणि आता जे आहे ते मी पूजेला बसते. पुस्तकात वाचून जी आहे ती पूर्ण पूजा करून घ्यायची. त्यानंतर स्वामीचे अध्याय पण वाचायचे आहेत, नामस्मरण करायचं, तर ते मी शेवटी करेल. नाहीतर मी सकाळीच हे सगळं आवरलं असतं, पण दुपारीच मी आले आणि तेव्हापासून जे आहे ते कामालाच लागले. तर साडी मी पटकन नेसली आहे, जास्त काही केलेलं नाही. फक्त माझ्याकडे एक हेअरबँड होता, म्हणजे रबर होता, तो मी घातला आणि नथ जी आहे ती घातलेली आहे. ही नथ मी एक्झिबिशनमधून घेतली होती, तुम्हाला दाखवलीसुद्धा होती. तर ती मी दिवाळीसाठीच घालेल म्हणून घेतली होती, तर ती मी पटकन घातली. आणि ही जी साडी आहे ती मला मम्मीने 5व्या महिन्यात घेतली आहे प्रेग्नन्सीच्या, म्हणजे आमच्या तिघांनासुद्धा कपडे घेतले होते आणि माझ्या चॉईसने ही साडी मी घेतलेली आहे. पेशवाईमधून घेतलेली होती आणि तेव्हापासून मी नेसलीच नव्हती आणि आता काही कारण पण नाही नेसण्यासारखं.
आणि मी साडीसुद्धा घेतली नव्हती दिवाळीला, कारण मला हीच नेसायची होती. त्यामुळे आता काय अशीच पडून राहणार, त्यामुळे म्हटलं चला हीच नेसूया आपण. तर माझी जी आहे ती पूजा मी करून घेतली आहे आणि त्यानंतर आता मला पंचाआरती करायची आहे. आणि हे दिवे ना खूप सुंदर दिसत होते. हे मी थोडेच आणले होते पण खूप सुंदर दिसत होते. पहिले मी बाप्पांची आरती करून घेतली, नंतर देवीची आरती करून घ्यायची, नैवेद्य दाखवायचं आहे. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी. 6:30-7 वाजता काहीतरी ना खूप पाऊस पडत होता आणि कंटिन्यू पाऊस पडत होता. त्यामुळे चिकूला काही बाहेर जाता नाही आलं. त्याने काही थोडेफार फटाके आणले होते, खूप जास्त नाही, थोडेफार चक्री आणि पाऊस वगैरे असं. तर त्याला ते काही फोडता येत नव्हतं, तर ते उशिरा रात्री गेले बाहेर. तर आता मी नैवेद्य दाखवते, त्यानंतर आम्ही जेवतो. पाऊस जर थांबला तर ते जातील. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आणि भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. हॅपी दिवाळी. थोडंसं उशिरा बोलते मी, पण हॅपी दिवाळी. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. हॅपी दिवाळी.